अरे हे काय करतायत, कंटाळा हो. पुन्हा एकदा राम राम मंडळींनू. काय तुमका पण नाही माहिती काय करतायत? मग आता दाखवायलाच लागते तुमका. शेवटपर्यंत बघाव, नाही तर दयना करून ठेवा. सध्या कोकणात थोड्याशा थंडी सोबत चालू आहे पोपटीचा सीझन. ही पोपटी कशी बनवतात ते आज तुम्हाला दाखव. पहिले माळ्यावरून माडका काढा, त्यानंतर मीठ, ओवा, अंडी, वालाच्या शेंगा आणि चिकन. व्हेज साठी पनीर किंवा बटाटा चालतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भांबरूटचा पाला. चिकन मॅग्नेट करण्यासाठी त्यात आलं लसूण पेस्ट, चिकन मसाला आणि इतर काही पारंपरिक मसाले. त्यानंतर घ्या दही आणि चवीनुसार मीठ. आणि दुसऱ्या दिवसाची दक्षता घेऊन झोंबेल त्याच्याहून थोडा कमीच तिखट मसाला टाका. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून पोपटी लावायला घ्या. मडक्यात धुतलेल्या भांबरूटच्या पाल्यांनी कोटिंग करा. त्याच्यानंतर त्यात वालाच्या शेंगा टाका आणि त्याच्यावर मीठ आणि ओवा टाकून त्याला भांबरूटच्या पाल्यांनी परत पॅक करा. त्यानंतर त्यावर अंडी आणि चिकन टाकून त्याला भांबरूटच्या पाल्यांनी परत सील पॅक करून टाका. नाव दी मडका इज रेडी टू पाक पाक पाकिया. चला चला लवकर चला. त्या मडक्याला 45 ते 50 मिनिटं धग देत राहायचे. एवढा वेळ थांबायचा काय आता? मीच काठी घेऊन काढतो मडक्याला. अरे माझ्या सोनिया काय कच्चा खातस, थांब जरा. तर बघता बघता टाइम झाला आणि आपली पोपटी झाली तयार. तर हा कोकणातला स्पेशल पोपटी प्रकार तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि कळवा मला कसं झालाय तो. तर भेटूयात लवकरच. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब.